महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प. औष्णिक विद्युत केंद्र. जिल्हा कोराडी टप्पा 1 ते 7. नागपूर, खापरखेडा, नागपूर, दुर्गापूर, चंद्रपूर, बल्लारपूर, चंद्रपूर, 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 पारस, अकोला, परळी वैजनाथ टप्पा 1 ते 5. परळी, बीड, फेकरी टप्पा 1 ते 3. भुसावळ, जळगाव, एकलहरे टप्पा 1 ते 5. नाशिक, सोला, कल्याण, ठाणे, तुर्भ, मुंबई उपनगर, डहाणू, BACS, ठाणे. राज्यातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर आहे. महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड, मुंबई. महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प. गाव मुख्यालय प्रकाशगड, मुंबई. महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प. तारापूर अणुविद्युत प्रकल्प, पालघर. उमरेड अणुविद्युत प्रकल्प, नागपूर. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प, जैतापूर, रत्नागिरी. तारापूर येथे अमेरिकेच्या मदतीने 1969 साली अणुकेंद्र उभारले. भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना ऑगस्ट 10, 1948 रोजी झाली. अप्सरा अणुभट्टी भारतातील पहिली अणुभट्टी 4 ऑगस्ट 1956 रोजी ग्रेट ब्रिटनच्या सहाय्याने उभारली. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 104. सायरस अणुभट्टी कॅनडा. इंडियन रिॲक्टर ही कॅनडाच्या सहकार्याने जुलै 10, 1960 रोजी उभारली. महाराष्ट्रातील पुळणे. पुळण जिल्हा. पुळण जिल्हा. जुहू चौपाटी, मुंबई शहर. तारकर्ली. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 104. सायरस अणुभट्टी कॅनडा. इंडियन रिॲक्टर ही कॅनडाच्या सहकार्याने जुलै 10, 1960 रोजी उभारली. महाराष्ट्रातील पुळणे. पुळण जिल्हा. पुळण जिल्हा. जुहू चौपाटी, मुंबई शहर. तारकर्ली. सिंधुदुर्ग, दादर, मुंबई शहर. मोचेमाळ, सिंधुदुर्ग. 6. गिरगाव, मुंबई शहर. ओभादांडा, सिंधुदुर्ग. उड्डाण, ठाणे. दापोली, सिंधुदुर्ग. अलिबाग, रायगड. शिरोडा, सिंधुदुर्ग. मुरुड जंजिरा, रायगड. गणपतीपुळे, रत्नागिरी. 7. श्रीवर्धन, रायगड. हरणे, रत्नागिरी. मुरुड, सिंधुदुर्ग. गुहागर, रत्नागिरी. महाराष्ट्रातील वने. उड्डाण, ठाणे. डपल. महाराष्ट्रातील वने. महाराष्ट्रातील वनांचे प्रकार. 1. उष्णकटिबंधी सदाहरित वने. महाराष्ट्रामध्ये 250 मी. ते 300 मी. अथवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य प्रदेशात कोकणाच्या सह्याद्री लगतच्या भागात ही वने आहेत. त्यांना सदाहरित रुंदपर्णी असेही म्हणतात. महाबळेश्वर व माथेरान परिसरात या प्रकारची जंगले आढळतात. येथील जंगलात सेदार, नागपंचा, फणस, जांभूळ, कावशी, मॅगनोलिया, ओक, शिसव, तेल्याताड, जंगली आंबा इत्यादी जातीचे वृक्ष आढळतात. या जंगलात अधूनमधून वेत व बांबू यांची झाडे आढळतात. 2. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने. ज्या प्रदेशात 150 ते 200 मी. पाऊस पडतो तेथे निमसदाहरित जंगले आढळतात. सह्याद्रीच्या पश्चिम व पूर्व पायथ्याजवळ ही जंगले आढळतात. पश्चिमेस कोकणात आणि पूर्वेस घाट माथ्यावर असे या वनांचे 2 प्रकार सलग पट्टे आहेत. कदंब, शिसम, किंडल, बिबळ, आईन,
वावळी, किंजल, बेहडा, सावर, किन्ही, जिबत हे उंच वृक्ष व जांभूळ, आंबा, अंजन, गेळा हे मध्यम आकाराचे वृक्षांचे प्रकार आढळतात. 3. उष्णकटिबंधी सदाहरित वने सह्याद्रीच्या उंच भागातील 350 ते 400 मी. पावसाच्या समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात आढळतात. अंजन, हिरडा, बेहडा, आंबा, शेंद्री, रानफणस, काठेकुवर, तेजपान, सुरंगी, येवती, बामणी, कुसुम, पिंपरनेल, लव्हेंडर, कारवी अशा असंख्य जातीचे वृक्ष, झुडुपे व वेली या वनात आढळतात. 4. आर्द्र पानझडी अथवा मोसमी वने पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या वनस्पतींना आर्द्र पानझडी असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे 125 सेंटीमीटर ते 200 सेंटीमीटर, पर्जन्य विभागात 700 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात आर्द्र पानझडी वने आहेत. या वनात सागवान, शिसव, सावर, बिजा, कदंब, आईन, शिरीष, अर्जुन, धावडा, सादोडा, आवळा, अंजन, खैरबिंबळा, किंदळ इत्यादी जातीचे वृक्ष आढळतात. गडचिरोली जिल्ह्यात चिरोलगड, टिपागड, सुरजागड, भामरागड, चिकियाला व सिरकोडा डोंगरात, चंद्रपूर जिल्ह्यातील चांदूरगड परिसरात, भंडारा जिल्ह्यात नवेगाव, अंबागडे, गायखुरी डोंगरात या प्रकारची जंगले आहेत. पाने विशिष्ट ऋतूत गळून पडत असल्याने या वनस्पतींना पानझडी वनस्पती असे म्हणतात. आर्थिकदृष्ट्या महत्वाची. 5. शुष्क पानझडी वने सातपुडा श्रेणीतील डोंगररांगा पश्चिम विदर्भातील. (104) नोबल पब्लिकेशन्स. डोंगररांगा, अजिंठा, सह्याद्रीचा पूर्वभिमुख उतार इत्यादी प्रदेशात शुष्क पानझडी वने आहेत. सुमारे 50-100 सेंटीमीटर, पर्जन्य विभागात शुष्क पानझडी वने आहेत. महाराष्ट्र एकूण वनक्षेत्राच्या सुमारे 62% क्षेत्रावर या प्रकारची वने आहेत. साग, ऐन, तिवस, खैर, धावडा, रोहन, सावर, शेंद्री, चेरी, चारोळी, आवळा, बेहडा, पळस, टेंभुर्णी, बेल, बिलसाल, तेंदू, बाभूळ व बोर इत्यादी वनस्पती या वनक्षेत्रात वाढतात. 6. शुष्क काटेरी वनस्पती वने महाराष्ट्र पठारावरील 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पावसाच्या विभागात शुष्क काटेरी वनस्पती वाढतात. यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा समावेश आहे. या वनात बोरी, बाभळी, नीम, खैर ही झाडे तसेच टाकळा, तरवड, निवडुंग इत्यादी झुडपे प्रमुख वनस्पती आहेत. 7. खाजण, खारफुटी, सुंद्री, कांदळवने अथवा मॅग्रोव वने महाराष्ट्रातील किनाऱ्यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यानच्या भागात तसेच खाड्यांच्या मुखांशी असणाऱ्या दलदलयुक्त खाजण भूमीवर खाजण अथवा मॅग्रोव वनस्पती आहेत. खाजण वनातील झाडांना सुंद्री असे सामान्य नाव आहे. कोकणात कांदळ, चिप्पी, तीस, तिवर, मारांडी, समुद्रफळ, अंबोरी, काजळी इत्यादी जातीची झाडे खाजण वनात आहेत. पांढरी चिप्पी हा महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष, खारफुटी वृक्ष म्हणून 2020 मध्ये घोषित केला गेला. LICAT. महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. नवीन क्रमांक. नाव महामार्गाचे. राज्यातील लांबी कि. मी. 3. 60 आणि 160. मुंबई, आग्रा. 391. 4. 4. ब. 48. मुंबई, बंगलोर, चेन्नई. 371. 4. क. 348. पळसपे, न्हावा सेवा. 27. 4 ब च्या 16.687 सहस्रांश किलोमीटर पासून ते कळंबोली पर्यंत. 6. 53. फागार, कोलकाता. 813. 7. 44. वाराणसी, कन्याकुमारी. 232. 8. 48.
मुंबई दिल्ली 128, 9, 13, 65, पुणे विजयवाडा मच्छलीपट्टणम 336, 16, 63, निजामाबाद जगदलपूर 30, 52, सोलापूर मंगळूर 43, 17, 66, पनवेल कोची 482, 50, 60, पुणे नाशिक 192, 69, 47, नागपूर अब्दुलागंज 55, 204, 166 वी 361, रत्नागिरी नागपूर 974, 211, 52, सोलापूर धुळे 400, 222, 61, कल्याण नलकोंडा तेलंगणा 550, 160, 160, सिन्नर अहमदनगर 180, अकोला संगमरेड्डी 340, सूचना अनेक छोटे राष्ट्रीय महामार्ग हे नवीन क्रमांकात एकाच मोठ्या महामार्गाचे भाग असल्यामुळे काही ठिकाणी समान क्रमांक येतात. एकशे साठ, सिन्नर अहमदनगर 180, अकोला संगमरेड्डी 340, सूचना अनेक छोटे राष्ट्रीय महामार्ग हे नवीन क्रमांकात एकाच मोठ्या महामार्गाचे भाग असल्यामुळे काही ठिकाणी समान क्रमांक येतात. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 105, रेल्वे वाहतूक प्रकार 1, ब्रॉड गेज 2, मीटर गेज महाराष्ट्रातील प्रमुख ब्रॉडगेज मार्ग 3, नॅरो गेज मध्य रेल्वे 1, मुंबई दिल्ली 1, 2, मुंबई कोलकाता 3, मुंबई चेन्नई 4, मुंबई हैदराबाद 5, मुंबई वाराणसी 6, मुंबई बंगळुरू 7, चेन्नई दिल्ली 8, भुसावळ सुरत 9, मुंबई अमृतसर पश्चिम रेल्वे 2, 1, मुंबई दिल्ली 2, मुंबई अहमदाबाद 3, मुंबई जम्मू तावी 4, मुंबई जयपूर 3, कोकण रेल्वे 1, मुंबई मंगळूर 2, मुंबई तिरुवनंतपुरम 4, दक्षिण मध्य रेल्वे 1, मुंबई हैदराबाद 2, सोलापूर गदग 3, नांदेड अमृतसर 4, हैदराबाद अकोला 5, धर्माबाद मनमाड 6, काचीगुडा मनमाड 7, परळी अकोला 5, अन्य रेल्वे मार्ग ब्रॉड गेज 1, कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 2, मुंबई कोल्हापूर 3, अकोला जयपूर 4, भुसावळ सुरत नोबल प्रकाशित करा. 6, महाराष्ट्रातील उपनगरी रेल्वे वाहतूक मुंबई, नागपूर व पुणे या शहरात उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा कार्यरत आहे. 1, मुंबई 1 पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार डहाणू पर्यंत 2, मुंबई -2 मध्य रेल्वे सी, एसएमटी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, खोपोली व पनवेल पर्यंत. 3. मुंबई मेट्रो. 4. नागपूर, नागपूर ते अजनी, कामठी पर्यंत. 5. पुणे, पुणे ते लोणावळा, पुणे ते दौंड पर्यंत. 2. विमान वाहतूक विमानतळ. 1. सांताक्रुझ, मुंबई. 2. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहारा, मुंबई. 3. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, सोनेगाव, नागपूर. 5. लोहगाव, पुणे. 6. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर. 7. ओझर, नाशिक. 8. गुरु गोविंदसिंगजी विमानतळ, नांदेड. 9. सोलापूर. 10. छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर. 11. कराड. 12. देवळाली, नाशिक. 13. अकोला. 14. उस्मानाबाद. 15. धुळे. 16. चंद्रपूर. 17. रत्नागिरी. 18. जळगाव. 19. फलटण. 20. भंडारा. 21. किनवट. 22. वाडा. 23. शिर्डी, अहमदनगर. 24. चिपी, सिंधुदुर्ग. सर्वसामान्यांना विमान प्रवासासाठी केंद्राची उडाण योजना आहे. – 105. नोबल पब्लिकेशन्स. जल वाहतूक. एकूण बंदरे 54 आहेत. यापैकी आंतरराष्ट्रीय बंदरे 2 आहेत. 1. मुंबई. 2. न्हावा शेवा उर्फ जवाहरलाल नेहरू बंदर, रायगड जिल्ह्यात आहे. अन्य बंदरे. एकूण अन्य बंदरे खालीलप्रमाणे. 1. आचरे, 52, त्यातील महत्वाची. 4. मनोरी. 5. विजयदुर्ग. 6. हरणे. 2. जयगड. 3. अलिबाग. 8. तुर्भे. 9. देवगड. 10. दाभोळ. 11. रेवस. 12. वेलासूर, उल्हास. 13. वेंगुर्ला. 14. जैतापूर. 15. दिघी. 7. कारंजा. 16. मोरा. 17. दातिवारे. 18. मालवण. 19. रत्नागिरी. 20. धर्मताल. 21. कल्याण. 22. डहाणू. 23. रेडी. 24. पूर्णगड. 25. राजापुरी. 26. वर्सोवा. 27. सातपाटी. 28. श्रीवर्धन. 29. गरुड. 30. मांडला. वांद्रावरळी सीलिंग. ICATION. भारतातील समुद्रावरील पहिला पूल. अंतर 5.6 कि. मी. उद्घाटन 30 जून 2009. पुलाचे नामकरण राजीव गांधी. महाराष्ट्रातील संताची जन्मस्थाने. संत. जन्मस्थळ. जिल्हा. संत जनाबाई. महाराष्ट्रातील संताची जन्मस्थाने. संत. जन्मस्थळ. जिल्हा. संत जनाबाई. गंगाखेड. परभणी. रामदास स्वामी. जाम. जालना. संत नामदेव. नरसी. आपेगाव. रत. हिंगोली. संत ज्ञानेश्वर. आपेगाव आहे. संभाजीनगर. संत सोपानदेव. आपेगाव आहे. संभाजीनगर. संत निवृत्तीनाथ. आपेगाव आहे. संभाजीनगर आहे. संभाजीनगर. ज. मुक्ताबाई. संत तुकाराम. देहू. गोविंद प्रभू.
रिद्धपूर, पुणे, संत एकनाथ, पैठण, संत तुकाराम, गोविंद प्रभू, संत तुकाराम, गोविंद प्रभू, संत तुकाराम, गोविंद प्रभू, महाराष्ट्रातील संतांची जन्मस्थाने. संत जन्मस्थळ, जिल्हा संत जनाबाई, गंगाखेड, परभणी, रामदास स्वामी, जाम, जालना, संत नामदेव, नरसी, हिंगोली, संत ज्ञानेश्वर, आपेगाव आहे, संभाजीनगर, संत सोपानदेव, आपेगाव आहे, संभाजीनगर, संत निवृत्तीनाथ, आपेगाव आहे, संभाजीनगर, मुक्ताबाई, आपेगाव आहे, संभाजीनगर, संत तुकाराम, देहू, पुणे, गोविंद प्रभू, रिद्धपूर, अमरावती, संत एकनाथ, पैठण आहे, संभाजीनगर, गाडगे महाराज, शैनगाव, अमरावती, विनोबा भावे, गागोदे, रायगड, मारुती महाराज, दस्तापूर, परभणी, साईबाबा, पाथरी, परभणी, तुकडोजी महाराज, यावली, अमरावती. महाराष्ट्रातील संतांची समाधीस्थळे. संत समाधीस्थळ, जिल्हा गुरु गोविंद सिंग, नांदेड, नांदेड, जनार्दन स्वामी, कोपरगाव, अहमदनगर, संत एकनाथ, पैठण आहे, संभाजीनगर, गोरोबा कुंभार काका, तेरणा, धाराशिव, दासोपंत, अंबेजोगाई, बीड. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 106. संत नामदेव, पंढरपूर, सोलापूर, रामदास स्वामी, सज्जनगड, सातारा, श्रीधर स्वामी, पंढरपूर, सोलापूर, दामाजी पंत, मंगळवेढा, सोलापूर, चोखामेळा, पंढरपूर, सोलापूर, निवृत्तीनाथ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, साईबाबा, शिर्डी, अहमदनगर, संत तुकाराम, देहू, पुणे, तुकडोजी महाराज, मोझरी, अमरावती, ज्ञानेश्वर, आळंदी, पुणे, गजानन महाराज, शेगाव, बुलढाणा, गाडगे महाराज, अमरावती, अमरावती, गोविंद प्रभू, रिद्धपूर, अमरावती, संत जनाबाई, गंगाखेड, परभणी, उदगीर महाराज, उदगीर, लातूर, सोपानदेव, सासवड, पुणे. महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे. झरे, जिल्हा सुनपदेव, उनपदेव, चांगदेव, जळगाव, वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली, बाणगंगा, शहापूर, ठाणे, सालबर्डी, अमरावती, साव, उन्हेरे, वडवली, रायगड, कपेश्वर, यवतमाळ, उन्हाळे, ताम्हाणे, खेड,
तुरळ मठ, रत्नागिरी, कोपणेर, सातिवली, पालघर, त्यांचा देव, नांदेड. महाराष्ट्रातील देवीची 3.5 पीठे. नांदेड. महाराष्ट्रातील देवीची 3.5 पीठे. स्थळ, जिल्हा, महालक्ष्मी देवी, कोल्हापूर, रेणुकादेवी, माहूर, नांदेड, तुळजाभवानी देवी, तुळजापूर, धाराशिव, सप्तशृंगी देवी, वणी, नाशिक. महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी 7 शृंगे किंवा शिखरे असलेल्या डोंगरावरील देवीचे स्थान. हे स्थान नाशिकच्या उत्तरेस 27 मैल अंतरावर चांदवड डोंगराच्या रांगेत असलेल्या सप्तशृंगी खडकावर कोरलेले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांचे सांस्कृतिक अनुबंध जोडणारी शक्ती देवता म्हणजेच कोल्हापूर येथील महालक्ष्मी हे महाराष्ट्रातील शक्ती देवतेच्या इतर पीठांपैकी सर्वात मोठे तीर्थक्षेत्र किंवा शक्तीपीठ आहे. महालक्ष्मीचे हे मंदिर हेमाडपंथी आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले तुळजापूर हे तुळजाभवानी देवीच्या नावावरून वसलेले 3.5 शक्तीपीठापैकी एक पीठ होय. या तीर्थक्षेत्राला इ. 1000 पूर्वीची प्राचीन परंपरा आहे. तुळजापूरचे मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरासारखे. /106 नोबल पब्लिकेशन्स. हेमाडपंथी आहे. ICATION. माहुरगडची रेणुका देवी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस 125 किलोमीटरवर असलेले हे ठिकाण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या अगदी जवळ आहे. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग स्थळे. स्थळ, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ. महाराष्ट्रातील स्थळ, जिल्हा, परळी वैजनाथ, बीड, औंढा नागनाथ, हिंगोली, भीमाशंकर, पुणे, घृष्णेश्वर आहे. संभाजीनगर, त्र्यंबकेश्वर, नाशिक, कॅटायन. भारतातील इतर 7 ज्योतिर्लिंग स्थळे. स्थळ, जिल्हा, ओंकारेश्वर, खांडवा, मध्य प्रदेश, महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश, काशी विश्वेश्वर, बनारस, वाराणसी, उत्तर प्रदेश, केदारनाथ, रुद्रप्रयाग, उत्तराखंड, सोमनाथ, गीर सोमनाथ, गुजरात, रामेश्वर, रामनाथपुरम, तामिळनाडू, श्री शैलमल्लिकार्जुन, कुर्नूल, आंध्र प्रदेश. महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळे. महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळे. स्थळ, जिल्हा, मोरेश्वर, मोरगाव, पुणे, चिंतामणी, थेऊर, पुणे, विघ्नेश्वर, ओझर, पुणे, महागणपती, रांजणगाव, पुणे, गिरिजात्मक, लेण्याद्री, पुणे, सिद्धिविनायक, सिद्धटेक, अहमदनगर, बल्लाळेश्वर, पाली, रायगड, वर्धविनायक, महड, रायगड. उद्योगधंदे आणि संबंधित स्थळे. उद्योगधंदे, संबंधित स्थळे. हातमाग, इचलकरंजी, मालेगाव, सोलापूर, भिवंडी. काचेच्या वस्तू, तळेगाव, चंद्रपूर. चलनी नोटा, नाशिक. लाकूड कारखाने, बल्लारपूर, चंद्रपूर, अमरावती. कापड गिरण्या, मुंबई, नागपूर, सोलापूर.
नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 107 तेलशुद्धीकरण केंद्रे तुर्भे नवी मुंबई शेतीची अवजारे किर्लोस्करवाडी सातारा पुणे इचलकरंजी साखर कारखाने सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे अहमदनगर कागद गिरण्या बल्लारपूर चंद्रपूर थेरगाव चिंचवड पुणे खोपोली रायगड भिगवण इंदापूर पुणे मिल्स चंद्रपूर यवतमाळ वर्धा बल्लारपूर नंदुरबार मुंबई नागपूर बल्लारशा नवापूर डहाणू आगपेठ्या अंबरनाथ नागपूर कागद आणि कागद बोर्ड वारणानगर कोल्हापूर नवापूर नंदुरबार खोपोली रायगड बल्लारपूर चंद्रपूर रासायनिक उद्योग ठाणे रायगड नागोठणे येथे मोठे पेट्रोरसायन केंद्र आहे। अन्नप्रक्रिया उद्योग खतनिर्मिती ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा नाशिक मुंबई रायगड परभणी अमरावती यवतमाळ नागपूर थळ वायशेत मोठा खतनिर्मिती कारखाना माहिती तंत्रज्ञान मुंबई पुणे नागपूर नाशिक सिमेंट चंद्रपूर विमान नाशिक ओझर येथे मिग विमानाची निर्मिती होते। औषधे रायगड रत्नागिरी पुणे सातारा अमरावती वाहन निर्मिती मुंबई पुणे संभाजीनगर नागपूर चित्रपट निर्मिती मुंबई पुणे कोल्हापूर अभियांत्रिकी उद्योग ठाणे पुणे संभाजीनगर नागपूर मुंबई उपनगर अहमदनगर सांगली कोल्हापूर संरक्षण साहित्य खडकी पुणे भद्रावती चंद्रपूर जवाहरनगर भंडारा वरणगाव भुसावळ जळगाव महाराष्ट्रातील लघु उद्योग शहर गाव लघु उद्योग नागपूर रेशीम व सुती साड्या मालेगाव हातमाग उद्योग सोलापूर चादरी अहमदनगर सुती व रेशीम साड्या भिवंडी ठाणे हातमाग व यंत्रमाग उद्योग पैठण छत्रपती संभाजीनगर पैठण्या व शालू येवले नाशिक पितांबर व पैठणी छत्रपती संभाजीनगर हिमरू शाली इचलकरंजी कोल्हापूर साड्या व लुगडी साबळी व नागभीड चंद्रपूर रेशमी कापड कोशा रेशीम बापेवाडा व गणेशपूर भंडारा रेशीम कापड कोशा रेशीम जालना संगमनेर वैजापूर VD 1 IC 107 नोबल पब्लिकेश कागजीपुरा संभाजीनगर कागद मुंबई मालवण मासे हवाबंद डब्यात ठेवणे रत्नागिरी सिंधुदुर्ग फळे हवाबंद डब्यात ठेवणे कोकण भंडारा भात सडण्याच्या गिरण्या पुणे नाशिक भांडी बनविणे सावंतवाडी सिंधुदुर्ग लाकडी खेळणी मिरज सांगली तंतुवादये पेण रायगड गणेश मूर्ती बनविणे मांघर महाबळेश्वर मधुत्पादन व विक्री महाराष्ट्रातील प्रमुख पिके कृषी पीक उत्पादक महाराष्ट्रातील प्रमुख पिके कृषी पीक उत्पादक प्रदेश तांदूळ रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे भंडारा गहू नाशिक नागपूर धुळे छत्रपती संभाजीनगर ज्वारी सोलापूर धाराशिव नाशिक जळगाव धुळे बाजरी ऊस पुणे अहमदनगर सातारा
तंबाखू, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे. कापूस, कोल्हापूर, सांगली, सातारा. मिरची, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती. हळद, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नंदुरबार. कांदा व लसूण, सांगली, येलो सिटी, सातारा, वर्धा. निफाड व लासलगाव, नाशिक, जुन्नर, चाकण, फुरसुंगी, पुणे. पांढरा कांदा, अलिबाग. सीताफळ, फणस, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर. डाळिंब, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. पांढरा कांदा, अलिबाग. सीताफळ, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर. फणस, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे. डाळिंब, अहमदनगर, पुणे, सोलापूर. कागदी लिंबू, अहमदनगर, पुणे, जळगाव. काजू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. आंबे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. द्राक्षे, सांगली, नाशिक, पुणे, अहमदनगर. संत्री, नागपूर, अमरावती. केळी, जळगाव, ठाणे. लिची, ठाणे. चिकू, पालघर, पिशोर, कन्नड. जांभूळ, बदलापूर, ठाणे व बहाडोली, पालघर. 1. पावसाळ्यात येणारी पिके, खरीप पिके, बाजरी, तांदूळ, कापूस. उडीद, तूर, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, मूग, मटकी, घेवडाई. 2. हिवाळ्यात येणारी पिके, रब्बी पिके, गहू, हरभरा, ज्वारी, तीळ. करडई, ज्वारी हे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. 3. बहुहंगामी पिके मका, सूर्यफूल कोणत्याही सर्व हंगामात येतात. बिल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 108. महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके. क्र. तालुक्याचे नाव. जिल्हा. 1. कारंजा, वाशिम व वर्धा. 2. सेलू, परभणी व वर्धा. 3. आष्टी, बीड व वर्धा. 4. मालेगाव, नाशिक व वाशिम. 5. नांदगाव, नाशिक व अमरावती. 6. कळंब, धाराशिव व यवतमाळ. 7. खेड, रत्नागिरी व पुणे. 8. कर्जत, रायगड व अहमदनगर. महाराष्ट्रातील तापमान. 8. कर्जत, महाराष्ट्रातील तापमान. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे 16 ते 22 दरम्यान आहे. या दरम्यान तापमान वाढत जाते. 1. दैनिक कमाल तापमान. कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान 30 ते 33 से च्या दरम्यान आढळते. मुंबईला 33 से तापमान असते तर रत्नागिरीला 32 से तापमान असते. सोलापूरला 41 से पर्यंत तापमान वाढत जाते. नागपूर व अमरावती भागात तर 42 से ते 43 से च्या आसपास तापमान असते. उन्हाळ्यात खानदेश व विदर्भात तापमान 46 ते 48 से असते. कोकणात 41 से पेक्षा जास्त तापमान वाढत नाही. 2. दैनिक किमान तापमान. उत्तर कोकणात दैनिक किमान तापमान 26 ते 31 से असते, तर दक्षिण कोकणात 24 ते 27 से
दरम्यान असते। सोलापूर व पुणे दैनिक किमान तापमान अनुक्रमे 22°C ते 25°C असते, तर अमरावती व नागपूर भागात तापमान 28°C असते। 3. दैनिक तापमान वर्ग। उन्हाळ्यामध्ये काही महत्त्वाच्या शहरांच्या दैनिक तापमान कक्षा पाहिल्या असता असे आढळते की कोकणामध्ये दैनिक तापमान कक्षा 50 ते 6°C दरम्यान असते, तर मे महिन्याच्या अतिशय कडक ऊन असणाऱ्या दिवसाचे तापमान पाहिल्यास आपल्या लक्षात येते की विदर्भात किती असह्य उन्हाळा असतो। नागपूरमध्ये दिवसाचे तापमान 48°C पर्यंत वाढत जाते व रात्रीचे तापमान 19°C पर्यंत खाली येते। महाराष्ट्रातील पर्जन्यमान। एप्रिल व मे मध्ये अधूनमधून वळवाचा पाऊस पडतो। काही वेळेस ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊन वादळी वारे वाहतात। महाराष्ट्रात एप्रिल व मे महिन्यात जो पाऊस पडतो, याला भारतीय उपखंडातील हवामानाची परिस्थिती बऱ्याच अंशी कारणीभूत आहे। कमी दाबाच्या प्रदेशाकडे दक्षिणेकडील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात। हे वारे काही प्रमाणात समुद्रावरून वाहत येतात। ते एप्रिल महिन्यात महाराष्ट्राच्या काही भागातून वाहत जाऊन पाऊस देतात। यावेळेस आंब्यांचा बहर असतो, म्हणून या पावसास आंबेसरी असे म्हणतात। विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकचा दक्षिण भाग। नोबल पब्लिकेशन्स। अहमदनगर, पुणे, साताऱ्यातील खंडाळा, फलटण, दहिवडी आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण 2.5 ते 5 सेंटीमीटर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सावंतवाडी वगळता संपूर्ण जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुके, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, सातारा जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग, सांगली जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग याप्रमाणे गडचिरोलीच्या दक्षिण भागात उन्हाळ्यातील पावसाचे प्रमाण 5 ते 7.5 मी आहे। महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व चंदगड या भागात 10 सेंटीमीटर ते 12.5 मी दरम्यान पाऊस पडतो, तर महाराष्ट्रात सर्वाधिक वार्षिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सुमारे 750 सेंटीमीटर पडतो। महाराष्ट्र पडतो। महाराष्ट्रातील खडक व खडकाच। खडक, कयन खडक। ठिकाण, उपयोग, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर यात लोह सापडते। गोंडवन खडक, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर या खडकात दगडी कोळसा सापडतो। कळप्पा खडक, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर लोह व पोलाद कारखान्यात उपयोग। विध्ययन खडक, चंद्रपूर, इमारती बांधकामासाठी। जलजन्य खडक, गाळाचे खडक, महाराष्ट्रातील मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात इमारत बांधकाम, सिमेंट व विटा निर्मिती। धारवाड खडक, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, भंडारा मॅंगनीज आढळते। ज्वालामुखी खडक, संपूर्ण पठारी भाग महाराष्ट्र पठार या खडकाचे बनले आहे। इमारत, रस्ते, धरणे, विहिरी आणि इतर बांधकामासाठी। सूचना: कॉलमनार बेसॉल्ट, बेसॉल्टचे अश्वखांब हे दुर्मिळ खडक यावल अभयारण्य, पाल परिसर व सुंकी नदीत सर्व जळगाव जिल्हा, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ व मुंबई या जिल्ह्यात आढळतात। महाराष्ट्रातील प्रेक्षणीय शिल्पे व लेण्या। ठिकाण व जिल्हा। लेण्या आहे संभाजीनगर, वेरूळ व अजिंठा, बौद्ध लेण्या, हिंदू लेण्या व प्राचीन रंगीत चित्रे आहे संभाजीनगर। पितळखोरा लेण्या, छत्रपती संभाजीनगर लेण्या आहे संभाजीनगर।
म्हैसमाळ, गलवाडा, कैलास लेणे, वेरूळ. नाशिक, जैन लेणी, चांभार लेणी, अंकाई लेणी. नाशिक, पांडवलेणी, देवळाणे, त्र्यंबकेश्वर. सातारा, बौद्ध लेणी, लोहारे. परभणी, जिंतूर लेणी, बामणी. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 109. पुणे, कानेरी लेणी, बौद्ध लेणी, जेजुरी, पातळेश्वर. पुणे, भीमाशंकर, कार्ले, भाजे, बेडसा. रायगड, बौद्ध लेणी, चामले, तळे. रायगड, चोल लेण्या, गांधार लेण्या, धारापुरी, एलिफंटा. लातूर, खरोसा लेणी, धाराशिव, धाराशिव लेणी. ठाणे, अंबरनाथ, सोपारा. कोल्हापूर, खिद्रपुवार, कुंभोज. मुंबई उपनगर, कानेरी लेण्या, जोगेश्वरी, महाकाली. बीड, अंबेजोगाई. अकोला, बार्शी, टाकळी. यवतमाळ, दारव्हा. जालना, भोकरदन लेण्या. पालघर, आशिरी प्राचीन लेण्या. जळगाव, पाटणादेवी. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी वृक्षनगरी. मुंबई, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी. कोल्हापूर, महाराष्ट्राची गळगाव, पाटणादेवी. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी वृक्षनगरी. मुंबई, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी. कोल्हापूर, महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी. पंढरपूर, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी. बीई, जरी, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. पुणे, संभाजीनगर. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी वृक्षनगरी. मुंबई, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी. कोल्हापूर, पाब, महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी. पंढरपूर, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी. पुणे, बीई, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. संभाजीनगर, मराठवाड्याची राजधानी आहे. संभाजीनगर, महाराष्ट्राचे विक्षेचे माहेरघर. पुणे, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार. जळगाव, मुंबईची परसबाग. नाशिक, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा. गोंदिया, महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा आहे. संभाजीनगर, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा. गडचिरोली, महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा. सोलापूर, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा. नंदुरबार, महाराष्ट्रातील 52 दरवाजांचे शहर आहे. संभाजीनगर, महाराष्ट्रातील वाईन उद्योगाचा जिल्हा. नाशिक, एकेकाळची सारसनगरी. गोंदिया, मिरचीचे आगार, चिली कॅपिटल. नंदुरबार, महाराष्ट्रातील यादवांच्या काळातील भारताच्या राजधानीचा जिल्हा आहे. संभाजीनगर, महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा. कोल्हापूर, महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा. बीड, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असणारा जिल्हा. नाशिक,
महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा नाशिक. शून्य 9. नोबल पब्लिकेशन्स. लोकसंख्या भूगोल. घरांचे प्रकार. महाराष्ट्रातील घरांचे प्रदेशानुसार 3 प्रकारात वर्गीकरण करता येते. 1. कोकणातील घरे. कोकणात भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे कोकणातील घरे व त्यांचे छप्पर उतरत्या स्वरूपाचे असते. साधारणतः कौलाची घरे तसेच नारळ, सुपारी, पोफळीची पाने यापासून साकारलेली घरे असतात. पावसाचे पाणी सहज वाहून जाते. 2. घाटमाथ्यावरची. डोंगराळ प्रदेशातील घरे. व्याटमाथ्यावर प्रामुख्याने आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. घाटमाथ्यावरही पाऊस जास्त प्रमाणात पडतो, म्हणून येथील घरांची छप्परे उतरत्या स्वरूपाची असतात. वनस्पतींची पाने, फांदधा, वासे भागांपासून घराची बनावट केलेली असते. झोपडीवजा घरे जास्त आढळतात. 3. पठारावरील घरे. पठारावर पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. येथील घरे विटा, स्थानिक दगड, लाकूड, धावे ईचा वापर करून तयार केली जातात. बदल. अलीकडील काळात आर्थिक विकास व उन्नतीमुळे वरील सर्वच ठिकाणी काही प्रमाणात आधुनिक सिमेंट व स्लॅबची पक्की घरे प्रदेशानुरूप बांधली जात आहेत. LICATI. ग्रामीणी वस्त्यांचे प्रकार. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील वस्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. 1. विखुरलेली वस्ती. ज्या वस्तीतील घरे परस्परांपासून दूर अंतरावर असतात तसेच ही घरे संख्येने कमी असतात अशा वस्तीस विखुरलेली वस्ती म्हणतात. या वस्त्यांना पाडा, वाडी असेही म्हटले जाते. उदा. चांदवड तालुक्यातील राजदेर किल्ल्याजवळील राजदेरवाडी. महाराष्ट्रात कोकणात तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आणि भारतात बुंदेलखंड व इतर प्रदेशात आढळतात. 2. केंद्रित वस्ती. केंद्रित वस्तीमधील घरे जवळजवळ असतात. अनेक प्रकारचे समूह अशा वस्तीत जवळजवळ राहतात, त्यामुळे अशा वस्तीत समाजप्रियता जास्त प्रमाणात दिसून येते. या वस्त्या दख्खनच्या पठारावर जास्त आढळतात. 3. विखंडित वस्ती. काही वेळा नैसर्गिक अडथळे व इतर कारणांमुळे वस्तीच्या रचनेस विखंडित स्वरूप येते. या वस्तीतील घरांचे छोटे छोटे समूह थोड्या फार अंतरावर वसलेले दिसतात. सह्याद्रीच्या उतारावर या वस्त्या आढळतात. 4. संमिश्र वस्ती. या प्रकारच्या वस्तीमध्ये एक मुख्य वस्ती असते व तिच्या सभोवताली काही अंतरावर वेगवेगळ्या घरांचे समूह असतात. या संपूर्ण वस्तीस संमिश्र वस्ती म्हणतात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. ग्रामीण वस्त्यांचा आकार. वस्त्यांचे प्रारूप. 1. रेषाकृती वस्ती. साधारणतः या आकाराची वस्ती रस्ते, कालवे, नदी यांच्या दोन्ही बाजूला एका सरळ रेषेत वसलेली असते. उदा. मुंबई पुणे महामार्गावरील वस्त्या तसेच नदीकाठच्या वस्त्या. 2. ताराकृती वस्ती. जेथे अनेक रस्ते एकत्र येतात तेथील रस्त्यांच्या बाजूला अशा प्रकारची वस्ती निर्माण झालेली दिसते. या वस्तीचा आकार ताऱ्याप्रमाणे असतो. 3. बाणाकृती वस्ती. या आकाराची वस्ती समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या उंच भागावर असलेली असते. या वस्तीचा आकार वरून पाहिल्यास बाणासारखा दिसतो. या वस्त्या कोकणात आढळतात. 4. चौकोनाकृती वस्ती. ही वस्ती चौकोनी आकाराची असते. ही नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 11. वस्ती डोंगरावर व काही महामार्गानजीक आढळते. उदा. कुर्दुवाडी वस्ती. 5. गोलाकृती वर्तुळाकृती वस्ती. अशा प्रकारची वस्ती पाणवठ्याची जागा जसे की तलाव, सरोवरी भोवती किंवा एक घर, गुरांचा मोठा गोठा या भोवती वसलेली असते. घरांची रचना वर्तुळाकार असते. घरांची दारे मध्यभागाकडे असतात. 6. शिडीच्या आकाराची पायऱ्यांची वस्ती. डोंगराळ भागात डोंगराच्या उतारानुसार विविध टप्प्यात वस्ती निर्माण झालेली असते.
कारण डोंगरावर सलग सपाट जमीन उपलब्ध नसते. 7. रस्ता टी आकार वस्ती. प्रमुख महामार्गाला काही ठिकाणी इतर रस्ते एक याप्रकारे काटकोन करतात. यापैकी काही ठिकाणी अशी वस्ती आढळते. 8. त्रिकोणी वस्ती. नक्षांच्या संगमस्थळी व त्रिभुज प्रदेशात अशी वस्ती झालेली आढळते. 9. विस्कळीत अनियमित वस्ती. या वस्त्यांना विशिष्ट असा कोणताच आकार नसतो. अशा वस्त्या दुर्गम प्रदेशात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात आढळतात. 10. त्रिज्याकार वस्ती. बऱ्याच खेड्यात एका मध्यवर्ती ठिकाणी मार्ग गल्ल्या येऊन मिळतात. या वस्तीचे कालांतराने गोलाकृती वस्तीत रूपांतरित होते. महाराष्ट्र. लोकसंख्या 2011 नुसार अंतिम आकडे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या 4 कोटी होती. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी एवढी झाली आहे. जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी. बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात झालेले स्थलांतर हे घटक राज्याच्या लोकसंख्या वाढीसाठी कारणीभूत आहेत. अजूनही बाकी असलेली निरक्षरता, गरिबी, कुटुंब नियोजनाची कमतरता यामुळे जन्मदर अधिक आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या सुविधा, साथीच्या रोगावर मिळविलेले नियंत्रण, आयुष्यमानातील वाढ यामुळे मृत्यूदर कमी राहिला. तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमुळे उद्योगधंदे, वाहतूक, पर्यटन या क्षेत्रात प्रगती झाली, रोजगार वाढला. यामुळे बरीच लोकसंख्या रोजगारासाठी महाराष्ट्रात आली. या स्थलांतरामुळेही महाराष्ट्राची लोकसंख्या बरीच वाढली. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 11,23,74,333. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9.29% महाराष्ट्राची लोकसंख्या. महाराष्ट्राची पुरुष लोकसंख्या 5,82,43,056. महाराष्ट्राची स्त्री लोकसंख्या 5,41,31,277. राज्य 5,41,31,277. क्र. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले जिल्हे. 1. 2. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले जिल्हे. पुणे 94.30 लाख. सिंधुदुर्ग 8.49 लाख. 3. मुंबई उपनगर 93.57 लाख. गडचिरोली 10.72 लाख. ठाणे 80.70 लाख विभाजनानंतर. हिंगोली 11.77 लाख. न. 110. नोबल पब्लिकेशन्स. महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर. लोकसंख्येतील दर 1000 पुरुषामागे असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर 929 आहे. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 922 होते, त्यामध्ये 7 ने वाढ होऊन 2011 मध्ये 929 झाले. क्र. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे. 1. रत्नागिरी 1122. मुंबई शहर 832. 2. सिंधुदुर्ग 1036. मुंबई उपनगर 860. 3. गोंदिया 999. ठाणे 891. 4. सातारा 988. पुणे 915. 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर. दर 1000 0 ते 6 वयोगटातील पुरुषामागे त्याच वयोगटातील स्त्रियांचे असलेले प्रमाण म्हणजे 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर होय.
या लिंग गुणोत्तरावरून समाजातील स्त्रियांचे स्थान तसेच भविष्यातील स्थितीबद्दल अंदाज लावला जातो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर 894 एवढे आहे. 2001 मध्ये हेच गुणोत्तर 913 होते ते 2011 मध्ये 19 अंकांनी कमी झाले. ना. सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असलेला जिल्हा पालघर 967. सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असलेला जिल्हा बीड 807. महाराष्ट्राची घनता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची सरासरी लोकसंख्येची घनता 365 इतकी आहे. भारताची घनता 382 इतकी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक घनता मुंबई उपनगर या जिल्ह्यात असून सर्वात कमी घनता असलेला जिल्हा गडचिरोली होय. क्र. सर्वात जास्त घनता असलेले जिल्हे. सर्वात कमी घनता असलेले जिल्हे. 1. मुंबई सर्वात कमी. महात्रा. क्र. सर्वात जास्त घनता असलेले जिल्हे. सर्वात कमी घनता असलेले जिल्हे. 1. मुंबई उपनगर 20,980. गडचिरोली 74. 2. मुंबई 19,652. सिंधुदुर्ग 163. 3. ठाणे 1900. चंद्रपूर 193. 4. पुणे 603. रत्नागिरी 197. महाराष्ट्राची साक्षरता. महाराष्ट्राची साक्षरता 82.3% असून पुरुष साक्षरता 88.4% तर साक्षरता 75.9% आहे. क्र. सर्वात जास्त साक्षर असलेले जिल्हे. सर्वात कमी साक्षर असलेले जिल्हे. 1. मुंबई उपनगर 89.90%. पालघर 57.14%. 2. मुंबई 89.20%. नंदुरबार 64.40%. 3. नागपूर 88.40%. जालना 71.50%. सर्वात अधिक स्त्री साक्षरता असलेला जिल्हा मुंबई उपनगर. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. सर्वात कमी स्त्री साक्षरता असलेला जिल्हा पालघर. 4. सर्वात अधिक पुरुष साक्षरता असलेला जिल्हा मुंबई उपनगर. सर्वात कमी पुरुष साक्षरता असलेला जिल्हा पालघर. सूचना: ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा वेगळा झाल्याने महाराष्ट्राच्या जनगणनेच्या आकडेवारीत तुरळक बदल झालेत. ते लक्षात घेऊन नवीनतम अंतिम आकडेवारी व तथ्ये दिली आहेत. हे लक्षात घ्यावे. महाराष्ट्र